लाडकी बहिणींचा लाडकी बहीण 24वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता वाटप कधी होणार आहे, GR कधी येणार आहे, वट पौर्णिमाला तुम्हाला हप्ता भेटणार आहे का, तर अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचबरोबर लाडक्या ताईंनो एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. सरकारचा मोठा आदेश या ठिकाणी जारी झालेला आहे. सरकारने म्हणजे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी स्वतः अधिवेशनामध्ये या ठिकाणी बोललेलं आहे की काय लाडक्या बहिणीबद्दल होणार आहे, किती लाडक्या बहिणी असणार आहेत, किती लाडक्या बहिणी बाहेर निघणार आहेत आणि कशा स्वरूपाची पडताळणी सुरू आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. कारण की महत्त्वाची बातमी समोर आली. तुम्ही सगळ्यांना बघितलं असेल लाडकी जण ज्यावेळेस अपडेट येतात त्यावेळेस आपण व्हिडिओ टाकत आहोत. त्याच्यामुळे सर्व लाडकीने व्हिडिओ काळजीपूर्वक पाहता. या ठिकाणी तुम्हाला आदेश काय जारी केलेले आहेत, त्याचबरोबर कुणाला हा फॉर्म भरता येणार आहेत का, नवीन फॉर्म सुटणार आहेत का, जे जुने फॉर्म ज्यांचे रद्द झाले त्यांना परत एकदा संधी भेटणार आहे का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहताय. 24वा हप्ता वाटप नेमका कधी होणार आहे, सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला मी सांगायला 24वा हप्ता नेमका वाटप कधी होणार आहे, आदेश कधी तुम्हाला भेटणार आहेत आणि GR कधी येणार आहे, सगळ्या गोष्टी सांगतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा जो 24वा हप्ता आहे जून महिन्याचा हप्ता, तर अजून जून महिना या ठिकाणी संपलेला नाहीये. सगळ्यात सुरुवातीला मी सांगतोय जून महिना सुरू आहे, त्याच्यामुळे या महिन्यात तरी हप्ता भेटणार नाहीये, पुढच्या महिन्यामध्ये हप्ता भेटणार आहे. ही गोष्ट मी आता सुरुवातीलाच क्लिअर करून टाकत आहे. आता आदेश नेमके कसे जारी झाले ते तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे 24वा हप्ता नेमका कुणाला भेटणार आहे याच्याबद्दल या ठिकाणी बातमी समोर आली. ती बातमी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचबरोबर लाडक्यांनो पावसाळी अधिवेशन सुरू आहे. पावसाळी अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणीचा मुद्दा गाजत आहे आणि या मुद्द्यावर लाडक्याताईंनी या ठिकाणी काय काय उत्तर दिले ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचबरोबर पडताळणी जोरात सुरू झालेली आहे. लाडक्यांनो जवळजवळ 1 ते 1.5 महिन्यापासून एप्रिल महिन्यापासून जोरामध्ये पडताळण्या सुरू आहेत. जवळजवळ 80-81 लाख लाडक्याताई बाहेर काढल्यात. त्याच्यानंतर परत काही लाडक्याताईंना मध्ये घेतलं, परत काही लाडक्याताईंना बाहेर काढू शकतात, अशा स्वरूपाचं हे चालू आहे. कारण की पडताळण्यामध्ये ज्यावेळेस तुमचं फॉल्ट समजेल, तुमची चूक समजेल, या ठिकाणी सरकार या ठिकाणी बाहेर काढत आहे. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक आहे. नेमकं काय पडताळणी कशी चालू हे तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याचबरोबर जून महिन्याचा हप्ता लाडकेनो या महिन्यात म्हणजे या आठवड्यात तरी भेटणार नाहीये. 10 जुलै पर्यंत कशा स्वरूपात काय भेटणार आहे का, त्याचा GR कधी येणार ते सांगतो. काळजी करू नका. चला आता वेळ आहे तर व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे साम टीव्हीची आजची ही लेटेस्ट बातमी समोर आलेली आहे बघा. 26 जूनची बातमी आहे. सोलापूर जिल्ह्याचे बघा, जिल्हा कार्यालय सोलापूर, माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री वगैरे या ठिकाणी सगळ्या तुम्हाला महिला वगैरे सगळ्या या ठिकाणी दिसत आहे. तर काय या ठिकाणी बातमी असणार आहे तुम्हाला दाखव. या ठिकाणी बघा महिला वगैरे या कार्यालयावर जाऊन या ठिकाणी चौकशी करत आहेत. अशा स्वरूपाची महत्त्वाची बातमी समोर आली बघा. लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना मोठा धक्का, 21 वर्ष पूर्ण झालेल्या महिलांनाही अर्जाची संधी नाही बघा. तर लाडक्यातांनो एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या बघा. ज्या वेळेस कोणती पण योजना येते त्यावेळेस पात्रता ठरली जाते. पात्रतेमध्ये ज्या ज्या पात्रता असतात त्याच्यानुसार फॉर्म भरला जाऊ शकतो. तर आता या ठिकाणी काय व्हायला लागले बघा, 65 वय झालं की लाडक्या बहिणीचे हप्ते बंद होत आहेत. पण 21 वर्ष जर लाडक्या बहिणीचे झाले असेल, ती लाडक्या बहिणी योजनेत बसत म्हणजे ऑलरेडी त्यांनी फॉर्म भरला नसेल, तर 21 वर्षामध्ये या ठिकाणी फॉर्म भरता यायला पाहिजेत. पण सरकारने अशी काही उपाययोजना केली नाही की ज्या लाडकेताईचं वय 21 वर्ष पूर्ण होत आहे तिला फॉर्म भरायला संधी भेटायला पाहिजे. पण अशा स्वरूपाची कोणती संधी या ठिकाणी सरकारने दिलेली नाहीये. पण याच्या उलट लक्षात घ्या, जर कोणाचं 65 वय होत असेल तर त्या लाडक्या बहिणीला या ठिकाणी लाडक्या बहिणी योजनेतून काढलं जात आहे. म्हणजे 2 तर्फे या ठिकाणी सरकार करत आहे. एक ते लाडक्या बहिणींना बाहेर पण काढत आहे आणि ज्या लाडक्यांचं वय चालू होत आहे त्यांना या ठिकाणी मध्ये पण घेत नाहीये. तर अशा स्वरूपाच्या 2 गोष्टी सरकार या ठिकाणी करत आहे. या ठिकाणी अशा स्वरूपाची महत्त्वाची बातमी समोर आली बघा. लाडकी बहीण योजनेत KYC पडताळणीनंतर अनेक महिला अपात्र ठरल्या आहेत. 21 वर्ष पूर्ण झालेल्या नव्या पात्र महिलांनाही अर्ज करता येत नसल्याने लाभापासून वंचित राहावे लागत आहे. अशा स्वरूपाची एक बातमी समोर आली. ही बातमी तुमच्या समोर या ठिकाणी मी दाखवत आहे. या ठिकाणी बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे. सोलापुरामध्ये बघा एक महत्त्वाची बातमी आली आहे. सोलापुरामध्ये या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. त्यामधल्या काही पात्र महिलांचा दर महिन्याला मिळणारे 1,500 रुपये पोहोचतच नसल्यामुळे त्या महिला अनेक दिवसापासून बाल विकास विभागाच्या कार्यालयामध्ये हेलपटे मारत आहेत. या ठिकाणी सगळी आकडेवारी वगैरे सगळं दिलेलं आहे. तर बघा तुमच्या पण लाडक्या कुणाचे असे आहेत का प्रॉब्लेम ज्यांची KYC झाली आहे तरी पण हप्ते भेटत नाहीत. जवळजवळ 81 लाख लाडक्या हप्ते भेटलेले नाहीयेत.
जर आपण बघितलं 21वा 22 आणि 23वा हप्ता हे बऱ्याच लाडक्या त्यांना भेटलेले नाहीयेत आणि 1,66,00,000 आता लाडक्या बहिणीला हप्ते पोहोचत आहेत. तर त्याच्यामध्ये तुमचा पण नंबर पुढच्या वेळेस लागू शकतो, तुम्हाला पण हप्ते भेटणार नाहीयेत. अशा स्वरूपाच्या गोष्टी होऊ शकतात कारण की पडताळण्या सुरू आहेत. जर तुमच्या घरामध्ये 4 चाकी वाहनाचं काही असेल, उत्पन्नाचं काही असेल किंवा तुमच्या घरामध्ये सरकारी नोकरदार असेल किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टींनुसार त्या चेकिंग चालू आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतो लाडक्यांनो, तुम्हाला नियमित हप्ता भेटत आहे का? 21वा 22वा 23वा हे तिन्ही पण हप्ते तुम्हाला भेटले आहेत का? कारण हे गेम चेंजिंग हप्ते असणार आहेत. या तिन्ही हप्ते तुम्हाला भेटलेत का? त्याचबरोबर तुमची ई-के-वाय-सी अपडेट झाली आहे का? ई-के-वाय-सी तुम्ही केली आहे का? मला कमेंट बॉक्समध्ये पटपट तुमचं नाव, जिल्हा सांगायचंय आणि ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे. चला पुढची तुम्हाला ही गोष्ट दाखवणार आहे. खूप महत्त्वाची ही गोष्ट असणार आहे बघा. तर तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे की हे फॉर्मचं स्टेटस तुम्हाला चेक करायचं आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की मला हप्ते भेटले असले तरी या ठिकाणी गाफील राहू नका. हे फॉर्मचं स्टेटस चेक करत राहा. काय फॉर्मचं स्टेटस चेक करायचं तुम्हाला की तुमचं या ठिकाणी अप्रूव्ड असायला पाहिजे. अप्रूव्ड तुमचं स्टेटस नसेल तर तुमचे हप्ते बंद होणार आहेत. आता बघा याच्यामध्ये ज्या लाडके त्यांचे ऑनलाईन फॉर्म भरले होते त्यांनी अशा स्वरूपात तुम्ही स्टेटस चेक करू शकता. ज्यांनी ऑफलाईन आणि नारी शक्ती ॲपवरून फॉर्म भरले त्यांना या ठिकाणी जवळच्या महिला व बाल विकास विभागामध्ये जाऊन चौकशी करायची आहे की त्यांचा हप्ता का भेटत नाहीये, त्यांना नेमकं काय प्रॉब्लेम येत आहे. तर लाडक्यांनो जवळच्या लवकरात लवकर महिला व बाल विकास विभागामध्ये जा, त्यांच्याकडे विचारपूस करा की आमचा हप्ता का बंद झालेला आहे. म्हणजे तुम्हाला ते कारण समजेल. कारण की सरकारने अशी काही उपाययोजना केलेली नाहीये की तुम्हाला कशामुळे हप्ता बंद झालाय. तुमचं 4 चाकीमुळे हप्ता बंद झालाय, तुमच्या घरामध्ये कोणी लाडक्या बहिणी जास्त आहे त्याच्यामुळे झालाय, का तुमच्या घरामध्ये उत्पन्न जास्त आहे त्याच्यामुळे झालाय, का सरकारी नोकरदार आहे त्याच्यामुळे बंद झालाय, का तुमची काही डॉक्युमेंट मिसिंग आहे त्याच्यामुळे झालाय, किंवा काय नेमकं कशामुळे तुमचा हप्ता बंद झालाय सरकारने कुठंच दाखवलेलं नाहीये. त्याच्यामुळे सरकारला पण एक विनंती आहे की जसं तुम्ही आधार कार्ड लिंक ई-के-वाय-सी करताना एक लिंक तयार केली होती, त्या लिंकमध्ये तुम्ही काय केलं होतं, आधार कार्ड नंबर टाकायचा होता आणि खाली कॅप्चा वगैरे OTP आल्यानंतर त्या ठिकाणी ई-के-वाय-सी तुमची करून घ्यायची होती. सेम त्या स्वरूपात आधार कार्ड नंबर टाकला की त्याचा लाडक्या बहिणीचं फॉर्मचं स्टेटस काय आहे हे तिथं लगेच खाली दिसायला पाहिजे. अशा स्वरूपाची लिंक तुम्ही तयार करा आणि या लिंकमध्ये लाडक्या बहिणींना फायदा होणार आहे. कारण की आता बऱ्याच लाडक्या त्यांचे हप्ते बंद झाले, त्याच्यामुळे त्यांचं कारण काय आहे त्यांना ते समजत नाहीये. त्याच्यामुळे सरकारला एक विनंती आहे, हे अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेत्यांनी पण हा प्रश्न या ठिकाणी सरकारला विचारला पाहिजे की नेमकं कोणत्या कारणामुळे त्या लाडकी बहिणीचे हप्ते बंद झालेत हे दिसायला पाहिजे. आणि ज्यासाठी तुम्ही सहमत आहेत का? लाडक्यांनो तुमचं नेमकं प्रॉब्लेम कुठं होतोय हे तुम्हाला समजलं तर नक्कीच फायदा होणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे की सपोर्ट करा, जास्तीत जास्त सपोर्ट करा. अधिवेशनामध्ये आपल्याला हा मुद्दा या ठिकाणी सरकारपर्यंत पोहोचायचा आहे. इथेच थांबतो. काही अडचणी असतील कमेंट बॉक्स विचारा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. सर